माननीय संचालक मंडळ, आपणास माझा नमस्कार। आम्हाला प्रेरित करणारे सन्माननीय गोपालजी, माझा प्रश्न आहे की आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा आम्ही आपलं मार्गदर्शन हे घेत असतो आणि आपण त्या अडचणी आमच्या सोडवता। तर आपणास जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या आपण कशा सोडवता? हा प्रश्न थोडा सायकोलॉजिकल आहे। जीवनात काम करत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम नाही करू शकत। जीवनातले काही सात्विक मूल्य असे आहेत की ते व्यवसायातही वापरावे लागतात, घरातही वापरावे लागतात, शिक्षण संस्थांमध्ये काम करतो तिथेही करा, पक्षामध्ये करा। अशी काही शाश्वत मूल्य आहेत की जे आपल्याला सतत पाळले गेले पाहिजेत आणि ते जर मूल्य आपण पाळले तर संकट तर येणारच आहे की ती परीक्षा असते, सत्याची परीक्षा ही नेहमी होत राहते आणि तो आपण गेली 15-20 वर्ष व्यवसायातही बघितलं, अनेक संकट आले आणि अनेक संकटातनं आपण मार्ग काढू शकलो। त्याचं एकच कारण आहे की मूल्यांवर आधारित आपल्याला निर्णय करावा लागतो। आपण सहसा मी जे थोडंसं लोकांना बघितलं, एखादा व्यक्ती कसा वागतो त्याच्यावर ते स्वतःचं ॲडजस्टमेंट करतात, स्वतःची पॉलिसी ठरवतात। इथे माणूस चुकतो, इथे प्रत्येकजण चुकतो आणि तो इथेच गोंधळ करतो। ॲक्च्युअली आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे। आपण चांगलं वागलं, आपण चांगलं केलं, आपण चांगल्या पद्धतीने एखाद्या विषयाकडे अप्रोच केला तर संकट येतात, खूप येतात। आज आपल्या संस्थेमध्ये अनेक आहेत, आपण आजपर्यंत 20 वर्षात 100 रुपयेसुद्धा देऊन एकही काम करून आणलेलं नाही आहे। काय आपल्याला त्रास नसेल झाला का? झाला, पण आपला तो मार्ग नाही आहे। आपण ते स्वीकारून ठेवलं की आपल्याला ह्या मार्गाने जायचं नाही आणि ते आपण पाळलं। त्याचा परिणाम असं झाला की आज कोणी आपल्याला पैसेच मागत नाही। आता कोणतंही काम करत असताना, काही करत असताना कोणी आपल्याकडे येऊन असं संस्थेकडनं काही अपेक्षा आहे कोणी नाही। सगळ्या स्टाफला, सगळ्या ऑफिसेसला, सगळ्यांना माहीत पडलं की इथे पैसे देण्याची काही मागण्याची आवश्यकताच नाही, कारण की यांचं कामच ट्रान्सपरंट आहे। तर असं नेहमी जीवनात आपण जर शाश्वत मूल्य पाळले, सत्य, प्रेम, आनंद, चैतन्य, सगळ्यांचा विचार करत असताना कसं आहे की मी एखाद्या वेळेस ऑटोमध्ये आलो आणि ॲटोमधनं मी उतरलो तर मला असं वाटतं मी त्या रिक्षावाल्याला 30 रुपये दिले, माझा खर्च झाला। पण आपण जर दृष्टिकोन बदलला, मी त्याला 30 रुपये खर्च म्हणून नाही बघितले, मी हे 30 रुपये त्याच्या घर चालवण्यासाठी दिले, ही भावना आली तर त्याचे रिझल्ट्स आहेत ते खूप चांगले मिळतात। आपण प्रत्येक ठिकाणी खर्चाचा हिशोब करत असताना हाच विचार करतो की माझा खर्च होतो आहे आणि ते आपल्याला बर्डनसम होते। ते बर्डनसम न करता आपण त्याला हे बघायचं आहे किंवा आता आपण समजा संस्थेत बांधकाम करतो तर आपण हा विचार करतो एवढे लेबर आहेत यांचं आपण घर चालवून राहिलो। आज समजा या सगळ्या कोरोना काळामध्ये अनेक लेबर्सना काम नव्हतं, आपलं काम सुरू होतं। आपण ही भावना ठेवायची की हा खर्च नाहीच आहे, हा एक आपण समाजाला पुढे नेण्याचं आपलं एक पाऊल आहे। आणि हा दृष्टिकोन असाच जर आपण सगळ्यांच्याच याच्यात बदलला, काही संकट येत नाही, आले ते तोंडावर आल्यापर्यंत असं वाटते की आता काहीतरी घोर होणार आहे, पण असं कधीच आपल्याला झालं नाही, कधी होत नाही। कधी आपल्याला त्या संकटात आपण पकडल्या गेलो असं कधी झालं नाही आणि एखाद्या वेळेस झालंही असेल पण त्याच्यातनं आपल्याला एक फार मोठी शिकवण मिळते। हे पण आपल्याला अनुभव आला की एखाद्या याच्यात आपण अडकलो, कुठे चूक होते, माणूस म्हणून चूक आपले होतच राहते, पण त्या चुकांमध्येही आपल्याला काहीतरी शिकायला मिळते। आपल्याला कुठेतरी आपली एखादी त्रुटी राहते ती आपण दुरुस्त करू शकतो, हा पण सुद्धा अनुभव आला। त्यामुळे असं काही नाही आहे, आपण सगळ्यांनी शाश्वत मूल्य जे परमेश्वराने या सृष्टीने या निसर्गाने जे मांडले आहेत त्याचं जर आपण पालन केलं, स्वच्या बाहेर यावं लागतं आणि आपल्यामुळे अनेकांना आनंद कसा होऊ शकतो ही भावना जर आपण ठेवली तर मला असं वाटतं जीवनात कधी दुःख येतच नाही। याच प्रश्नाला धरून एक प्रश्न असा आहे की आपल्या पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार केला तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानला आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन बांधकाम सातत्याने सुरू असतं। एक शेगावचं संस्थान सोडलं तर दुसरी संस्था आपली आहे
की जिथे सातत्याने काही न काहीतरी नवीन निर्माण सुरू असतं, बांधकाम सुरू असतं आणि बाकी समाजातल्या संस्थांना नेहमी प्रश्न उभा राहतो तो निधीचा, आणि आपल्या इथे निधीचा प्रश्न हा कधीच उभा राहत नाही. तर मी माझा प्रश्न परत गोपालजींनाच आहे की ही निधी संकलनाची काय जादू तुमच्याजवळ आहे, असं कोणतं चुंबक तुमच्याजवळ आहे की इतका सारा निधी तुम्ही समाजातून बरोबर ओढून आणता? आता दर बुधवारी बसतो हमें ऑफिस में, हर बुधवार को बैठते हैं ऑफिस में, सारा स्टाफ आता ही है, फिर सारी सह्या जो भी चेक्स पर सह्या वो बुधवार को करनी होती है क्योंकि सारा खर्चा डेवलपमेंट पेमेंट चलता है. तो ताई ने मेरे को 15 दिन पहले बोला कि अपना अक्षय पात्र है कि क्या है, बोले मैं चेक पे सह्या कर करके थक गई, बोले इतने चेक अपन देते हैं. तो सही में अपने सबके लिए बहुत ही गौरवशाली बात है. आप सभी लोगों ने इसमें से सीख लेना चाहिए कि जो भावना से हम काम कर रहे हैं उसमें इतनी ऊर्जा है, इतनी शक्ति है, इतनी प्रेरणा है. मैं अनेकों से पर्सनल जब मिलता हूँ तब बोलता हूँ कि अपना कल्पवृक्ष है. इस संस्था में आने के बाद, पैर रखने के बाद एक विचार आता मन में कि थोड़ा ये अब इस बार ये डेवलपमेंट करना है, इस बार ये डेवलपमेंट करना है, विचार आता मन में. और क्या प्रभु का चमत्कार, क्या ईश्वर की शक्ति है कि अपना सोचा हुआ हर काम पूरा होता. कभी पैसे की रुकावट आती ही नहीं. अब इसको क्या बोले और इसको कैसा समझाए, समझाने जैसी चीज़ ही नहीं है. सिर्फ बच्चों के लिए अपने को सोचना है, बच्चों की उन्नति के लिए सोचना, इतना एक भाव रहता है. और कहीं एक पैसे का उसमें से कोई मुबदला नहीं चाहिए. इतनी अनुभूति है इस संस्था में कि आप जो सोच लो वो आज तक पूरा हुआ. मेरे तो जीवन में मैंने अनुभव किया 20 साल में, जितना जितना सोचा वो सारी चीज़ें अपने को करने में कहीं भी दिक्कत नहीं आई. पैसा अपने आप आता. और सबसे बड़ा सबका गौरव करने, कौतुक करने जैसी बात है अपने यहाँ का स्टाफ. संस्था के धोरण को हर पालक तक लेके जाना, उसको अपनी संस्था की हर बात बताना और फंड रेजिंग करना, ये अन्य संस्थाओं में हो नहीं पाता. अपने स्टाफ पर इतना प्रचंड विश्वास है मेरे को कि उनको एक बार एक चीज़ बोल दी गई, वो सारे लोग उस विषय में काम करते हैं. किसी ने ये प्रश्न खड़ा नहीं किया कि हम क्यों मांगे तुम्हारे लिए पैसे. ये आज तक का अनुभव नहीं. इसलिए मैं तो अपने यहाँ के जितने क्लर्क लोग हैं इनको मैं कैशियर बोलता, इनको ही बोलता कि यही संस्था चलाते. सिर्फ उनके सामने, अरे अमोल धोत्रे अपने को इस साल 10 लाख जमा करना है, अपने को ऐसा काम है. अमोल धोत्रे 1-1.5 महिने बाद आएंगे और बोल देंगे भैया ते 10 लाख जमा झाले. बडगे मॅडम होत्या, त्यांना सांगायचं ताई 7 लाख रुपये आपल्याला यावर्षी जमा करायचे आहेत. अनुभव हा, गोपालजी तुम्ही 7 लाख सांगितले होते ना, हे 7.5 लाख रुपये बँकेत भरले. असं प्रत्येक, मग भिकमचंदमध्ये खत्री असेल त्याला सांगितलं खत्रीजी आपल्याला जमा करायचे आहेत. हो गोपालजी. आणि मग मुख्याध्यापक असो कोणी असो सगळ्यांनी त्या गोष्टीला स्वीकारलं आणि ते पैसे गोळा केले. हा त्यांचा संस्थेवरचा विश्वास आहे की त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे पैसा हा आपल्या संस्थेसाठी कधी प्रश्नच राहिला नाही. आजपर्यंत कोणाला पेमेंट दिलं नाही, कोणाचं पेमेंट थांबवलं, कोणाला घासघीस केली असं आपल्या संस्थेत कुठेही इतिहास नाही. आपण कोणालाही 1 रुपया कमी देत नाही, कोणालाही आपण पैसे थांबवत नाही आणि कोणाला असं सांगावं नाही लागत की 1 महिन्यानंतर तुला पैसे देतो. आपली गंगाजळी जी बँकेची आहे ती कशी भरते हा एक चमत्कार आहे. याच्यावर रिसर्च व्हायलाच पाहिजे, निश्चित व्हायला पाहिजे. कारण की साधा भिकमचंदमध्ये 9 लाखाचं काम सुरू केलं, 9 लाख बँकेत पडले होते. आपण आपल्या संस्थेमध्ये एक धोरण ठेवलं आहे की संस्थेमध्ये पैसे डिपॉझिट ठेवायचे नाही. आपण बँकेत कधी FDR करत नाही. आपला हा स्वभाव आहे की हा पैसा मुलांचा आहे, मुलांसाठी उपयोगात आणायचा आहे, तो मुलांच्या याच्यातच हा पैसा आपण टाकायचा. त्यामुळे तो पैसा बँकेत पडला राहिला तर असं वाटतं एवढी ऊर्जा वाया चालली आपली. म्हणून मी 9 लाख होते म्हटलं भिकमचंदमध्ये ते पेवर्स लावायचे होते, थोडा विषय सुरू केला. 55 लाख रुपये लागून गेले आणि पैशाची तुटच नाही पडली. कसं झालं, काय झालं, चमत्कार आहे. आपोआप पैसा येत जातो, आपोआप सगळ्या गोष्टी घडत राहतात. हे अनेको अनुभव आहेत. आता आपण हॉल जो बनवण्याचा आपलं महाविद्यालयाचं स्वप्न आहे ते आपलं पूर्णत्वास ह्या आपल्या 2 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात होईल अशी पूर्ण आशा आहे. म्हणजे काही ठरवा तुम्ही आणि चांगलं क्वालिटी करा, बेस्ट करा आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नका करू. सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे मला असं वाटतं की व्यक्तीमध्ये
शक्ती नाही आहे, संकल्पामध्ये शक्ती आहे. हे मी अनेकांना अनेक वेळा सांगतो. संकल्प चांगला ठेवा. काहीही कोणत्याही जीवनात कशाहीची कमी, मग तो व्यवसाय करो, तुमचं घर चालवा, तुम्ही कुठेही काही करा, प्रत्येक ठिकाणी एकच लक्ष आहे, संकल्प शुद्ध असला पाहिजे. व्यक्ती हा महत्त्वाचा घटक नाही आहे. व्यक्तीमध्ये काही शक्ती नाही आहे, शक्ती ही त्या संकल्पात आहे. आपण संकल्प चांगला ठेवू. मला असं वाटतं आपली संस्था उत्तरोत्तर प्रगती करणार आहे. आपण अद्यावत अशी संस्था, जुन्या शहरात राहून आपण ही संस्था उभी करू शकतो. हे आपल्या सगळ्या स्टाफ मेंबरसाठी, सगळ्यांसाठी गौरवाची गोष्ट आहे. ते म्हटलं 1 लाख आपण जास्त देऊन देऊ, आणि आपल्या संस्थेमध्ये काही 1 लाख रुपये बॅलन्स होतं. जेमतेम तेव्हा मी सुरुवातच केली होती संस्थेमध्ये काम करायची. पहिला ट्रक आपण 2.25 लाख रुपयाचं लोखंडाचं बोलवलं, आणि प्रश्न असा होता की आता बाकीचे पैसे, लेबर काम सुरू केलं, लेबर इंदोरून आले, सगळं झालं, कसं होणार. ते सगळं बघता एक हिडन अकाउंट मिळालं आपल्या संस्थेमध्ये, जे कोणाच्याही लक्षात नव्हतं. संस्थेचं अकाउंट होतं, पण ते कुठे अकाउंटिंग प्रॉपर नसल्यामुळे त्यावेळेस कोणी लक्ष दिलं नाही. ते शोधता 4 लाख रुपये त्या अकाउंटमध्ये पडलेले होते वर्षानुवर्षे. अचानक ते अकाउंट सापडलं, आणि गाडी अशी गुडकली की तुम्हाला काय सांगू. म्हणजे काम करायचं असेल तर कसे चमत्कार होतात याचा अनुभव येतो. मला ते आठवतं की ते 4 लाख रुपये कोणाच्याही लक्षात नव्हतं, तर बँक अकाउंट असं कुठेतरी पडलं होतं, आणि बॅलन्स शीट वगैरे तेव्हा अकाउंटिंग कोणी करतच नव्हतं. तर 8-8, 10-10. मला ताराताईंना विचारायचं आहे. ताराताईंचं कार्य जे आहे खूप असं व्यापक स्वरूपाचं आहे. आपल्या संस्थांचं कार्य, त्यानंतर विद्याभारतीचं कार्यसुद्धा तुम्ही करता, आणि सामाजिक कार्यसुद्धा आहे. तर हे सगळ्या गोष्टी हाताळत असताना तुम्ही कशा पद्धतीने हाताळता. आणि आम्ही सदैव तुम्हाला पाहत असतो, तुम्ही कामामध्ये मग्न तर असताच, परंतु तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला कधीही नाराजीचा भाव किंवा थकवा असा जाणवत नाही. तर याचं काय रहस्य असेल ते आम्हाला सांगा. आणि पुढे चालू लागायचं. त्याच्यामुळे कदाचित असं शक्य आहे, माहीत नाही मला. म्हणजे आज माझ्यावर फारच स्तुतीसुमनांचा वर्षाव चालला आहे. म्हणजे मी इतकी चांगली आहे हे मला आज समजतं आहे. वास्तविक पाहता मी अतिशय फटकन बोलते, खरं ते ताबडतोब सांगून टाकते, कोणाचा मुलाईजा ठेवत नाही, असं माझ्याविषयीचं मत आहे की फारच बोलतात बा त्या, किंवा खूप कडक आहे वगैरे वगैरे. पण आज मला खूप छान ऐकायला मिळून राहिलं ना, मला खूप छान वाटतं आहे की चला आपणही कुठेतरी काहीतरी चांगल्या आहोत. मी तर सुरुवातीला सांगितलं की माझं स्वतःचं एक आवडतं वाक्य आहे की कामात बदल म्हणजे विश्रांती. आणि हे वाक्य मी सतत नजरेसमोर ठेवत असते की आता मी खूप थकली आहे. आता हे इतके दिवसभर मी शाळेत काम करून आली, त्याच्यामुळे आता मी खूप थकली, आता मी काहीच करू शकणार नाही, असं मला कधी मनातच येत नाही की आता ते काम दिवसभर मी केलं आहे ना, मग मी आता दुसरं काहीतरी काम करेन. म्हणजे मला आपोआप उत्साह येतो की नाही, कारण तो कामात बदल असतो. मुलंसुद्धा बघा, तुम्ही शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये 6व्या 7व्या पिरियडपासून इतके कंटाळवाणे झालेले असतात, बापरे किती बोर होत आहे, बापरे किती थकलो. आणि जेव्हा घरी येतात तीच मुलं, तेव्हा उड्या मारत खेळायला जातात. कुठे जातो त्यांचा थकवा. म्हणजे कामात बदल झाला की मनुष्याला उत्साह येतो. म्हणून एका वेळेला 2-4 कामं अंगावर घेऊन घ्यावी, आणि मग कधी हे काम, कधी ते काम, कधी ते काम, असं करत राहावं. म्हणजे मग अगदी छान वेळही चांगला जातो आणि शिकायलाही खूप मिळतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा काही ऐकते, बोलते, संमिलित झालेली असते जिथे कुठे, तिथलं मी सगळ्यांचं ऐकते, आणि त्याच्यातून मला माहीत नसलेलं काय आहे किंवा त्याच्यातून मी काय शिकू शकते याचाच मी नेहमी विचार करते. आणि प्रत्येक वेळेला मला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. शिकण्याचं वय नसतं हे मी पक्क मनात ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आजही मी सतत शिकतच असते. तुमच्याकडून सुद्धा, शिक्षकांकडून सुद्धा तुमचे विचार ऐकून, तुमची काम करण्याची पद्धत पाहून काही ना काहीतरी सतत मला नवीन शिकायला मिळतं, आणि ते मी मनात ठेवत असते आणि पुढच्या वेळेला त्याचा उपयोग करत असते. एवढंच. आता आणखीन तर काही माझ्या जीवनाचं रहस्य राहिलं नाही आहे बा. ताईंनी अगदी समर्पक शब्दात सांगितलं की त्यांना शिकायला आवडतं. मी पण जेव्हा आता या 2-3 कार्यक्रमांच्या
माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात आले तेव्हा हे कसं केलं जातं, व्हॉट्सॲपवर पण काही पाठवायचं असेल, काही करायचं असेल तर त्या सतत शिकत असतात. जसं नेहमी म्हणतो आपण की एक चांगला शिक्षक हा लाईफलाँग विद्यार्थी असतो आणि मला वाटतं तेच त्यांचं कुतूहल किंवा उत्सुकता नवीन काहीतरी जाणून घेण्याची हे त्यांना आजही एका चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे शिकून घेण्यासाठी तत्पर ठेवते आहे आणि तेच त्यांचं आपल्यासाठी सुद्धा प्रेरणा आहे. म्हणजे आता जर त्याच म्हणत असतील की मी थकत नाही तर आपल्याला तर वावच नाही म्हणायचं. मी मधुरला 2 दिवस 8 दिवसापूर्वी सांगितलं, म्हटलं ताईंसोबत काम करताना जो आनंद आहे तो वेगळाच होतो. कोणताही विषय ताईंसमोर मांडा, ताई त्याला 100% पूर्ण करूनच सोडतात. हा त्यांचा स्वभाव आहे आणि आपल्या संस्थेच्या प्रगतीमध्ये हे फार मोठं ताईंचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचा कोणताही विषय त्यांची आकलन शक्ती जबरदस्त आहे. त्यांच्यासमोर विषय ठेवला की ते त्याला बरोबर कसं पूर्ण करून घ्यायचं याची प्रचंड क्षमता आहे. आता मी जी सध्या कॉम्पिटिशन आहे आपली ऑल इंडिया नॅशनल लेवलची, मी त्याच्यात बघतो आहे ताईंची धडपड बघतो आहे मी. प्रचंड धडपड आहे. म्हणजे कोणाकोणाला त्यांनी नाही जोडलं, कोणाकोणाची नावं नाही सुचवले आणि त्यासाठी त्यांनी मंत्र्यांना, संत्र्यांना, कोणाकोणाला, इवन मोदीजींना सुद्धा पत्र टाकून दिलं त्यांनी. मलाच वाटायचं कसं टाकायचं, पण त्यांनी ते सगळं केलं. ते त्यांची ती जी चिकाटी आहे आणि आकलन शक्ती आहे जबरदस्त आहे. आणि विशेष करून एवढ्या वयात ती कुठेही थकलं, मी थकून जातो संध्याकाळी पण ते थकत नाही, हा माझा अनुभव आहे. नमस्कार सर, माननीय संच मंच, माझा रेखाताईंना आणि गोपालजींना एक प्रश्न आहे. शिक्षा जीवन के लिए, जीवन राष्ट्र के लिए ही संकल्पना आपणास कुठं समजली आणि ती कुठून घेतली, हा ताराताईंना प्रश्न. आणि गोपालजींसाठी प्रश्न नाही म्हणता येईल त्याला. आज भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. एक परिपूर्ण राष्ट्र निर्माणासाठी शिक्षण हे एक प्रभावी माध्यम असू शकतं. एक आदर्श संस्थाचालक म्हणून आपण याकडे कसं पाहता, हा गोपालजींसाठी प्रश्न. आणि शिक्षा जीवन के लिए, जीवन राष्ट्र के लिए ही संकल्पना ताईंना कुठं, म्हणजे एकंदरीत संस्थेला कुठं सापडली? ठीक आहे, धन्यवाद. नाही, शिक्षा जीवन के लिए, जीवन राष्ट्र के लिए हे जे बोधवाक्य आपल्यासाठी आलं याचं खरं श्रेय निशिकांत देशपांडेचं आहे. निशिकांतजींनी हे बोधवाक्य आपल्यासमोर आणलं आणि ते आज आपल्या संस्थेसाठी फार मोठं टर्निंग पॉईंट म्हणून झालं. म्हणून याच्यासाठी आपण निशिकांतजी देशपांडेंना याचं श्रेय देऊ. आणि प्रश्न शिक्षक आणि विद्यार्थी असा आहे, तर ही गोष्ट सगळ्यांना समजते की लहान मूल जेव्हा घरात जन्माला येतं ते आपल्या वडिलांकडे, आपल्या आईकडे, त्याच्या सोबत जेवढे लोक राहतात त्यांच्याकडनं ते सातत्याने शिकत असते. ते अबोल असतं, त्याला काही लक्षात येत नाही, तो बोलू शकत नाही, एक्सप्रेस नाही करू शकत, पण तो सातत्याने आई काय म्हणते, बाबा काय म्हणतात, भाऊ काय म्हणतो, बहीण काय म्हणते, तो सातत्याने ऐकत असतो. आणि त्याची स्वतःची स्क्रिप्ट रायटिंग, जे 6-7 वर्ष त्याचा एक्सप्रेशन पॉवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची पूर्ण स्क्रिप्ट रायटिंग त्याच्यामध्ये होत असते. आणि त्या सगळ्या संस्काराचा परिणाम म्हणून एक मनुष्य म्हणून तो हळूहळू पुढे त्याची वैचारिक बैठक बसते. आपल्याला हेच म्हणणं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत हे आपल्या देशासाठी असेट आहेत. प्रश्न असा आहे की ते काय करतात हा महत्त्वाचा विषय नाही आहे. आपण त्यांच्यापर्यंत योग्य मार्गाने, शिक्षण फक्त परीक्षेत पास झाल्याने शिक्षण होते असं माझं मत नाही आहे. सगळ्यांचंच मत असं असेल किंवा परीक्षा पास झालं म्हणजे शिक्षण झालं असं नाही. त्या शिक्षणासोबत त्याला संस्कार, त्याला देशाप्रती असलेली भावना, त्याचे कर्तव्य, त्याचे घरचे कर्तव्य, समाजाचे कर्तव्य, देशाचे कर्तव्य याचीसुद्धा त्याला जाणीव निर्माण होणं हे फार आवश्यक आहे. आणि ते काम शिक्षकच करू शकतो. कारण की मोठा झाल्यानंतर त्याचा जो संपर्क बाहेर येतो तो शिक्षकाशीच येतो. आणि ते वर्ग 10पर्यंत तो विद्यार्थी त्या शिक्षकालाच रोल मॉडेल मानतो. म्हणून शिक्षकाचं जीवन हे फारच ज्याला म्हणतो ईश्वरी कार्य आहे. आणि त्या शिक्षकांनी ह्या गोष्टीची जाणीव जर ठेवली तर तो अनेकांच्या जीवनात बदल आणू शकतो, करू शकतो. आणि तेच या देशासाठी येणाऱ्या काळामध्ये शक्ती केंद्र म्हणून उभं राहतील, हा माझा विश्वास आहे. ही अशीच सुरू राहील. नानांनी मगाशी म्हटलं की आपली एक संस्था यांच्यासाठी स्वतंत्र असं एक सत्र आपल्याला घ्यावं लागेल. मोरी देवीसाठी वेगळं सत्र, विकमशनसाठी वेगळं सत्र,
महाविद्यालयासाठी 2-3 सत्र, तर आपल्याला जवळपास 12:30 वाटत आले. आता शेवटचे 2-3 प्रश्न आपण घेऊ आणि समारोपाकडे वळू. तर अतिशय महत्त्वाचे जे विषय आतापर्यंत झालेले नाही आहेत, ज्या विषयांची उत्तरं आतापर्यंत आलेली नाही आहेत, असा राहिलेला प्रश्न असेल तरच तो विचारावा अशी माझी विनंती आहे. तो विषय राहिलेला असेल तर घ्या, नाही तर आपण आता समारोपाकडे येऊ. आदरणीय मंच, मी मंगल सोनवणे भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात मी ॲज अ स्टुडंट 5वी ते 10वी शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर BScला आपल्याच शंकरलाल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आहे. आदरणीय चौरे सर आणि नागरे सर यांच्या हाताखाली आम्ही घडलो आहे. चौरे सरांना आमचे दुसरे जे कम्प्युटर टीचर होते त्यांचं नाव आठवत नव्हतं, तर मला आठवते उजवणे मॅडम होत्या. उजवणे मॅडम आणि खांजोळे सर यांनी आम्हाला कम्प्युटर सायन्सचं मार्गदर्शन केलं आहे. माझा प्रश्न आदरणीय गोपालजी यांना आहे की सध्या आपण जे काही विज्ञानाचा जो काही वापर करतो आहे संस्थेमध्ये, 22व्या शतकात आपण पदार्पण करतो आहे, तर हे जे आधुनिकीकरण आहे, तर या आधुनिकीकरणाची दृष्टी तुम्हाला कुठून मिळाली? हाऊ डिड यू गेट द इन्साईट ऑफ दिस मॉडर्नायझेशन? नाही, महाविद्यालयामध्ये काम करत असताना आता सगळा PhD डॉक्टरेट झालेला स्टाफ आहे. या सगळ्यांसोबत चर्चा करताना काही गोष्टींचा विचार करतो आपण, आणि तंत्रज्ञान सध्या ही काळाची आवश्यकता आहे, तर त्याच्यात आपल्या स्टाफसोबत आपण चर्चा करतो. आणि स्टाफची जी गुणवत्ता आहे, स्टाफचं जे टॅलेंट आहे, हे याला बहुतांश कारणीभूत आहे की ते या सगळ्या गोष्टींना परिपूर्ण करण्यामध्ये त्यांची खूप व्हिजन आहे आणि ते स्वतः प्रयत्नशील असतात. हे 2 वे ट्रॅफिक आहे. मॅनेजमेंटही विचार करते आणि स्टाफही पूर्ण शिकलेला आणि चांगला टॅलेंटेड स्टाफ आपल्याशी जोडला गेला. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये आज आपण ह्या वर्षभरात जेवढी आपल्या महाविद्यालयाने ॲक्टिव्हिटीज घेतल्या, शायद मला नाही वाटत कोणत्या दुसऱ्या संस्थेने एवढ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील. म्हणून मी प्राचार्यांचं आणि तिथल्या स्टाफचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये आणि टॅलेंट, आणि हे अनेक लोकांनी, इवन भारतामधनं अनेक लोकांनी ॲप्रिशिएट केलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने करता ते खरोखर सराहनीय आहे आणि प्रशंसनीय आहे, असं आपल्याला अनेक रिमार्क्स येतात. त्यामुळे हे 2 वे ट्रॅफिक आहे. स्टाफही तेवढाच आपल्याला पाहिजे जेवढा आपलं मॅनेजमेंटचे विचार असतात, आणि हे सगळं सांगड आपली बसते, म्हणून आपण चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो. कॉलेजबद्दल मला एक माहिती सांगायची आहे. म्हणजे मला आता हे बोलता बोलता एकदम आठवलं अचानक, आणि परवा विद्याभारतीच्या याच्यामध्येही हा विषय झाला की विद्यापीठाने यावर्षी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. तर ह्या ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अमरावती विद्यापीठाने इतके प्रयत्न केले, परंतु त्यांना प्रत्येक वेळेला अपयश येत गेलं. त्यामुळे त्यांनी कॉलेजेसना मुभा देऊन टाकली की तुम्ही ऑनलाईन परीक्षा घ्या, किंवा तुम्हाला जमत नसेल तुम्ही ऑफलाईन परीक्षा घ्या. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्या कॉलेजनी पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा घेतली, आणि त्यात ते जवळजवळ 100%, जवळजवळ मी अशासाठी म्हणते की 2-4 विद्यार्थ्यांना, अपवादात्मक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन परीक्षा द्याव्या लागल्या, परंतु जवळजवळ 100% आपलं महाविद्यालय यामध्ये यशस्वी झालेलं आहे की अमरावती विद्यापीठामध्ये एकमेव आपलं कॉलेज असं आहे की ज्या ठिकाणी अशा ऑनलाईन परीक्षा झाल्या. नमस्कार, मी प्रशांत जोशी, फार्मसी कॉलेज. अकोल्याच्या सर्वात जुन्या कॉलेजच्या प्राचार्यांचा फोन आला, कहाँ हो तुम? तो मैंने बोला थोड़ा बाहर हूँ. बोलो तो बोले कल आपका स्मार्ट रूम देखने आना है. आता स्मार्ट रूम म्हणजे मी थोडंसं विचारलं काय एक्झॅक्टली स्मार्ट रूम म्हणजे काय पाहायचं आहे. मतलब स्मार्ट रूम यानी मैं ख्याल में नहीं आया दादा, क्या देखना है आपको? अरे बोले तुम ये इतने ऑनलाइन वेबिनार ले रहे, इंटरनेशनल वेबिनार ले रहे, ढमका ले रहे, टमका ले रहे, और हमको लोग बोल रहे. बोले तो वो मैंने बोला स्टूडियो देखने आ रहे क्या? हाँ बोले वो आपका स्टूडियो देखने आना है. तो कितने बजे आओ? बोले कल तुम कितने बजे से कितने बजे तक कॉलेज में रहते? तो मैंने कल बुधवार है और विशेष हमारे यहाँ एक बहुत बड़ी प्रकट मुलाकात है मैनेजमेंट की, तो कल मैं
और वैसा मिला उसमें कोई स्मार्ट रूम में है ही नहीं, मैंने सिर्फ एक क्रोमा कर्टन पीछे लगा दिए 2-3 और हमारा स्टाफ वो कर लेता है। तो उनका रिप्लाई ऐसा था कि देखो तुम टालो मत हमको, सादे चाय के लिए भी टालो मत, बोले हमको कुछ देखने नहीं मिला तो चलेंगे, हम चाय तो पी लेंगे ना आधा कप। तो मैंने वो उसके लिए ज़रूर आ। तो फिर मैंने उनको प्रॉमिस किया कि कल हमारी मुलाकात ख़त्म होगी मैनेजमेंट की कि मैं आपको फ़ोन करूँगा, फिर आप आ जाना। तो दिस इज़ व्हाट द क्रेडिट ऑफ द कॉलेज इज़, दैट द ओल्डेस्ट कॉलेज इन अकोला, मेरे ख्याल से 77 ईयर्स का उनका स्टैंडिंग है। वो भी प्राचार्य बोलते कि मैं कल आ रहा हूँ स्मार्ट रूम देखने के लिए आपका, तो आप स्मार्ट रूम तयार करके रखना। एक गोष्ट आपण प्रखरतेने बघितली, आपण अनुभवापेक्षा तरुण मंडळींना निवडण्याचा नेहमी प्रयत्न केला. आपण वयाकडे जास्त बघितलं, त्याच्या अनुभवाकडे नाही बघितलं, आणि ते पण आपल्या संस्थेच्या प्रगतीचं फार मोठं रहस्य आहे. हे पण तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. मी प्रशांत जोशी, फार्मसी कॉलेज. ताई गोपालजी किंवा सर्व संचालक मंडळांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संस्थेचा विकासात विकास चालू आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की विकासाची जी गंगोत्री आहे ती फार्मसीकडे केव्हा वळेल. माझी याच्यात विशेष करून फार्मसी कॉलेजच्या स्टाफबद्दल नाराजी व्यक्त करतो मी. त्यांना इतक्या वेळा सांगितलं की तुम्ही जागा घ्या, एखादी जागा बघा, सांगा. आत्ताही मी महिन्याभरापूर्वी त्यांना बोलवून सांगितलं की वा तुम्ही नाही इथे जमत, ह्याच कॅम्पसमध्ये नाही जमत, तर आपण एखादी जागा विकत घेऊ आणि करून टाकू. बँकेत पैसे पडले आहेत, पण ते डिसिजन घेण्यामध्ये असमर्थ दिसतात मला. कारण की जागा त्यांच्या सोयीने त्यांच्या पसंतीने घेतली तर ती जास्त चांगली होऊ शकते. मी प्रशांतजींना सांगेल की तुम्ही 15 दिवसात निर्णय करा. जमिनीचे भाव वाढतात आहे. आत्ताही सध्या एखादी जागा घेऊन आपण ठेवून दिली, कॉलेज 2 वर्षांनी बांधू, पण आज आपली एक स्वतःची जागा होऊन जाते. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, आपल्याला हे करायचं आहे. मी अनेक वेळा रमेश अलकरेलाही पाटील सरांनाही सांगितलं की जागा घेऊन टाका, नाही इथे जमत. त्यांना हे कॅम्पस सोडायची इच्छाच नाही होऊन राहिली. ते म्हणतात आम्हाला बाहेर कशाला टाकता म्हणतात. अरे पण अशा कसं होईल, आता इथे जागाच नाही उरली तर कसं बांधणार, नकाशा पासून नाही राहिला. तर एखादी जागा घ्या, 2 एकर जागा घेऊन टाका, आपण ती ताबडतोब घेऊन टाकू आणि एखाद वर्षांनी कॉलेजचं काम सुरू करू. मला असं वाटतं प्रश्न पुष्कळ झाले. माझी अशी इच्छा आहे, हे आम्ही आमच्याबद्दल सांगत राहिलो, पण इथे 150, 200, 160, 70 जण बसलेत. ते संस्थेला कसं बघतात हे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले तर ही परिचर्चा पूर्ण होईल असं माझं म्हणणं आहे. कारण की वन वे ट्रॅफिक झालं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तुम्ही केलं, असं केलं, सगळं केलं. अरे पण तुम्ही काय अनुभव करता, आम्ही तर खूप बडबड करून देऊ, पण तुमचा अनुभव काय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पटपट सगळेजण थोडं आपापलं मत शेअर करावं. नाही, तो विषय होत नाही, तो पॉसिबल नाही आहे. आपल्याला विकतच घ्यायची आहे जागा. कधी कसं आहे की आपल्या जसं जे सांगितलं ताईंनी, मालकीच्या जागेत जाणं ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा जो एक आत्मविश्वास असतो तो फार मोठा असतो. इकडनं तिकडनं घेतलेली जागा त्यांनी काही फरक नाही. करा निर्णय, पटकन घेऊन टाका जागा. आता लोकांसमोर सांगितलं. सन्माननीय मंच, विनोद भालतिलक, मोरजी खंडेलवाल कन्या विद्यालय. माझ्या मनात इथे लागण्याआधी म्हणजे मी 2010ला इथे जॉईनिंग झालेली आहे. 2005ला आपला शंकरलाल महाविद्यालयामध्ये मी BSc मायक्रोमधून पासआउट झालेलो आहो. 2002ला मी आपल्या शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली होती आणि खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये माझं 4थपर्यंत पूर्णपणे इथे शिक्षण झालेलं आहे. म्हणजे जवळपास या संस्थेची बराचसा माझं आयुष्य या संस्थेमध्ये गेलं, बालपण तर नक्कीच गेलेलं आहे. तर माझा एक असा प्रश्न मनामध्ये नेहमी येतो, नेहमी तुमच्या गोपालजींना हा एक प्रश्न आहे की नेहमी त्यांच्याकडनं आपण ऐकत असतो की समाजामध्ये देणाऱ्या हातांची संख्या कमी नाही आहे, म्हणजे दातेगणांची. तर
तर या दातेगणांमध्ये सर आपण कशा प्रकारे तो विश्वास निर्माण करता की जेणेकरून ते आपल्याला एवढं भरभराटीने देत राहतात? कारण की मी सर हे पहिल्यापासून पाहत आलेलो आहे, म्हणजे कॉलेजच्या अगदी फार्मसीमध्ये होणाऱ्या लेक्चरर्सपासून सुद्धा मी बघितलेलं आहे. नाही, काही साधा आहे. आपण पाणी कुणीकडे वाहतं जिकडे उतार असेल. आपल्या कार्यामध्ये आपण शक्ती निर्माण केली तर समाजातला पैसा आपल्याला सहज मिळतो. हा अनुभव आहे आपला. समाजामध्ये फक्त विश्वासपात्र पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. आपण कोणतेही असं मनात आलं तसं काम करणं हे नेहमी संस्थेसाठी डेंजरस असतं. आज तुम्हाला सांगताना आनंद होतो की 20 वर्षात आपण एक पैसाही टॅक्सची चोरी केली नाही. आपण जेवढं परचेस या संस्थेमध्ये करत आलो ते सगळं टॅक्स पेड आणि चेकनी केलेलं आहे. तर हा एक आपली ही व्हॅल्यू जी आहे ही एक फार मोठी एनर्जी आहे, जिथे आपण कोणताही चोरीचा पैसा आपल्या संस्थेमध्ये लागू देत नाही. आणि हे सगळं समाज आजूबाजूला बघत असते. आज आपल्या संस्थेमध्ये एवढं बांधकाम चालू आहे, पण आपण कधी कोणाला आपण स्वतःहून फोन करून पेमेंट देतो त्यांना. मग आता 5 लाखाचं लोखंड समजा स्लॅबसाठी घेतलं असेल तर आपला 4-5व्या दिवशी त्याला फोन चालला जातो किंवा तुझा चेक तयार आहे, बुधवारी आपण आलो सह्या केले की त्याला चेक देऊन देतो. तर हा समाजामध्ये आपल्या सगळ्या कार्याची एक प्रचिती जाते. गावामध्ये चर्चा होत राहते. अनेक व्यापारी एकमेकांशी चर्चा करतात. अनेक लोक अनेक संस्थांना माल देत नाहीत, पण आपल्या संस्थेची जेव्हा गोष्ट निघते तेव्हा प्रत्येकजण एक सांगतो की डोळे मिटून देऊन टाका यांना. आपल्या ह्या प्रत्येक कृतीमधनं सोसायटीमध्ये मेसेज जात असतो. आपण एवढ्या पालकांकडनं आपण डोनेशन घेतो, आपण हातात घेतो का? नाही, आपण बँके थ्रू घेतो. अनेक पालकांच्या मनात प्रश्न निर्माण होत नाही का? होतो, पण त्यांच्यात ते ताबडतोब लक्षात येते की शेवटी पैसे हातात घेतच नाही, हे संस्थेच्या खात्यात घेतात. त्यामुळे आपण एक पूर्ण असा समाज विश्वास निर्माण केला आहे की आपल्या कोणत्याही कृतीबद्दल प्रतिप्रश्न निर्माण होण्याचं कारणच नाही. आणि हाच आपल्यासाठी फार मोठी शक्ती आहे. आणि आपली संकल्पना जेवढी असेल आपोआप पैसा आपल्यापर्यंत येतो. अनेक डोनर्स आपल्याला असे मिळाले की जे देवाच्या रूपात आले आणि त्याच्यानंतर ते दिसलेच नाहीत. आपल्या संस्थेला डोनेशन दिलं, निघून गेले आणि नंतर कधी भेटलेही नाही. असे अनेक लोक आपल्या संस्थेमध्ये आहेत ज्यांच्यावर खूप विश्वास होता, जे देतील त्यांनी दिलं नाही. पण असे अनेक समाजातले लोक आहेत की ज्यांनी स्वतःहून आपल्याला पैसे दिले. तर प्रश्न आपण कसं वागतो याच्यावर आहे. समाजामध्ये पैशाची कुठेही कमी नाही, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. फक्त आपल्याला करत असताना आपल्या ज्या 5 व्हॅल्यू आहेत, ऑनेस्टी, नॅशनॅलिटी, क्लिनलीनेस, क्वालिटी आणि रूल फॉलोइंग, ह्या 5 क्वालिटीज आपल्याला सातत्याने पाळत गेलं तर ही संस्था पुढच्या 50 वर्षातही कधी मागे वळून बघणार नाही हे तुम्हाला विश्वास ठेवावा. कामही एवढं प्रचंड आहे की प्रश्नही संपणार नाहीत. त्यामुळे आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ आणि समारोपाकडे वळू. या काकडे सरांच्या प्रश्नानंतर माननीय गोपालजींनी जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाला अनुसरून 1-2 शिक्षकांनी आपल्या या त्यांच्या या आतापर्यंतच्या मुलाखतीबद्दलचे आपले अभिप्राय व्यक्त करावेत. आणि त्यानंतर माननीय नागरे सर इथे येऊन या कार्यक्रमाचा आभारपत्र सादर करतील. कारण की आता जवळपास 1 वाजतो आहे. आपण 2 तासाची मुलाखत आयोजित केली होती, आपण 3 तासाकडे चाललो आहे. तर प्रश्न तर खूप आहेत आणि उत्तर द्यायला व्यवस्थापन तयार आहे. तरीसुद्धा वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला आता हा शेवटचा प्रश्न घ्यावा लागेल. आदरणीय गोपालजींना माझा एक प्रश्न आहे की संस्था इतकी प्रगती करते आहे, वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो, पण आमच्या एक असं लक्षात येतं की संचालक मंडळ नेहमी प्रसिद्धीपासून दूर असतं आणि जे श्रेय आहे ते श्रेय आपण नेहमी दुसऱ्यांना देत असता. हे प्रसिद्धीपासून आपलं लांब राहणं यामागे काय गुपित आहे किंवा आपण म्हणजे यामागची भूमिका काय आहे? आपलं हे काम विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे आपला बेनिफिशरी ग्रुप कोण आहे आपलं पक्का आहे. आणि प्रचार प्रसिद्धी हे माणसामध्ये अहंकार आणते. समजा मी माझ्या मनात हा विचार करायला लागला की हे काम मी केलं, माझ्याच्याने झालं, हा जेव्हा भाव येईल तेव्हा मला असं वाटतं की अशी पुढे कधी अशी आपली आपसातली चर्चा होणारच नाही. प्रशंसा ही अत्यंत घातक आहे. जो प्रशंसेमध्ये पडला त्यांनी समजलं की त्याचं नुकसानच करून घेतलं असा अर्थ होतो. त्यामुळे आपण कधी पण प्रशंसा किंवा प्रसिद्धी याच्यामध्ये कधी राहत नाही. आपण आपलं कर्तव्य जे आहे त्याच्यावर आपण जर फोकस केलं तर
अनेक लोकांना अनेक गोष्टी समजत असतात, सांगण्याची गरज नाही, ते आपल्या सगळ्या कृतीमधनं जात असते. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो, आपल्या इथे कोणता कार्यक्रम असला तर आपण आपल्या स्टाफला सांगतो की दुसऱ्या स्टाफसमोर आपल्या शाळेची प्रशंसा करायची नाही. प्रशंसा ही आपल्याला आवडते, पण दुसऱ्याला आपली प्रशंसा आवडत नाही. त्यामुळे प्रशंसेमध्ये पडू नये. आपलं हे कामच नाही आहे, करता करवता ती शक्ती आहे, तिसरी शक्ती आहे, ती करून घेते आपल्याकडनं. आपली काय अवकात आहे? आपलं घर चालवणं आपल्याला सोपं जात नाही, आपल्या घरच्या लोकांना सांभाळणं सोपं जात नाही, आपण संस्था काय चालू शकतो. पण एक थर्ड फोर्स असतो जो आपल्याला सातत्याने एक बुद्धी देत असतो, ते आपल्याला विचार देत असतो, ती आपल्याला प्रेरणा देत असते. त्यामुळे करता करवता तो आपण तर निमित्त मात्र आहोत, ह्या गोष्टीचं आपल्याला सदैव भान ठेवलं पाहिजे. म्हणून प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये बिलकुल पडायचं नाही, कामच नाही आपलं, ते कळूच नाही. कारण की आपल्या संस्थेला जर उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर कोणत्याही गोष्टीला अपेक्षा ठेवायची नाही, हे 100% सत्य आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एकच वाक्य सांगेन, सगळेजण गीता वाचतात असा अंदाज आहे माझा, माहिती नाही. अनेकांना भाषणामध्ये गीतेमधले श्लोक पुन्हा पुन्हा सांगायची पण अनेकांना सवय आहे, म्हणजे सांगत असतात, चांगले श्लोक सांगत असतात. मी असं म्हणेन, गीता वाचली नाही तरी चालेल, गीता लोकांना सांगितली नाही तरी चालेल, गीता जगा. तुम्हाला बाकी कोणते प्रश्न पडणारच नाहीत आणि तुम्हाला कधीही अपयश येणारच नाही. आता कार्यक्रमाबद्दलचा किंवा गोपालजींनी जे अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तर तेवढाच एक भाग आपण घेऊ की या कार्यक्रमाबद्दलचं आपला अभिप्राय फक्त सांगायचा आहे, प्रश्न नाही विचारायचा. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद शिरभाते. माझा एक प्रश्न नाही, पण गोपालजींविषयीचं एक माझं मत आहे. आजचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे, प्रत्येकाला माहिती आहे. मला एक आवडणारी गोष्ट अशी वाटते की एखाद्याची पर्सनल कुठे उपलब्धी त्याला मिळत असेल आणि गोपालजींच्या कानावरती गोष्ट आलेली असेल तर गोपालजी पर्सनली त्याला फोन करतात. ही गोष्ट मला त्यांची खूप एक आवडलेली गोष्ट आहे व याच्याविषयीच गोपालजींनी थोडं मार्गदर्शन करावं की तुम्ही स्टाफच्या कनेक्शनमध्ये कसे राहता व तुम्हाला काय हे गोष्ट आवडते. धन्यवाद. नाही, आपण नेहमी म्हणतो स्टाफ ही आपल्या संस्थेची असेट आहे आणि स्टाफचं मनोबल हे सातत्याने वाढलं पाहिजे. एखाद्या स्टाफने काही अचिव्हमेंट केली आणि ती जर आपल्याला कळली तर ते आपल्यासाठी खूप आनंदाची बाब असते. मला त्याचं खूप कौतुक वाटतं. म्हणून मी पर्सनली अनेक स्टाफशी फोनवर बोलत असतो. अनेकांना अनुभव असेल की स्टाफशी माझा सातत्याने संपर्क असतो, विचारणा असते आणि त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल जसं कळलं, कसं आहे, स्टाफचं मनोबल वाढलं तर संस्थेचं मनोबल वाढेल. म्हणून मी या गोष्टीकडे थोडंसं माझं लक्ष असते की एखाद्या स्टाफची काही अचिव्हमेंट झाली, कारण की संस्था जर पुढे जाणार आहे तर संचालक मंडळामुळे पुढे नाही जाणार, ती जाईल इथल्या शिक्षक वर्गाकडनं. त्यामुळे शिक्षकांचं गुणगौरव करणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची प्रशंसा करणं, त्याला 2 शब्द त्याच्या प्रशंसेबद्दल करणं हे नेहमी आपल्याला केलंच पाहिजे आणि करायलाच पाहिजे. आता नागरे मनोबलाशी संबंधित गोपालजींनी आता सांगितलं. आपल्या सगळ्यांचाच असा अनुभव आहे की कधी कधी काम करत असताना शिक्षकांमध्येही कधी कधी नाराजीचे भाव येतात. मग तो शिक्षक काही दिवस दूर राहतो. अचानक एखाद दिवशी गोपालजींचा फोन येतो की काय खूप दिवस झाले, काही ओळखलं का? मग आपल्यालाच असं वाटतं की अरे बापरे, आपण किती चुकीचा विचार करतो. आणि मग माणसाची भावना पुन्हा बदलते, पुन्हा तो काम करायला लागतो. ही जादू मला वाटते गोपालजींमध्ये आहे. आपलं व्यवस्थापन मंडळाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांचे अनुभव खूपच आगळे वेगळे आहेत. हे व्यवस्थापन मंडळ हे व्यवस्थापन मंडळ नाहीच आहे, हे आमचं कुटुंब आहे. आणि ही सगळी बसलेली माणसं ही आमची वडीलधारी मंडळी आहे. म्हणजे अनेक वेळा प्रसंग आले की आपण खूप लहान असतो, पण तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याला अध्यक्षांना सांगावं लागतात, गोपालजींना सांगावं लागतात. आणि ते तिथे हा भाव ठेवत नाहीत की बा हा शिक्षक मला ह्या गोष्टी कशा सांगतो. हे मी एक इथे कर्मचारी म्हणून
हा अनुभव मला वाटते की सांगणं गरजेचं आहे. आपल्या व्यवस्थापन मंडळाचं हे वेगळेपण आहे. नाहीतर इतर ठिकाणी असा अनुभव येतो की हा कोण एक साधा कर्मचारी आहे आपल्या संस्थेतला, यांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात का? पण जर काही गोष्टी चुकल्या, काही गोष्टी अशा निदर्शनास आल्या किंवा याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे, तर हे कुठेतरी दूर झालं पाहिजे. म्हणून कधी कधी आपल्यासारख्या व्यक्तीलाही कधी काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या, ताराताईंनाही सांगाव्या लागल्या, गोपालजींनाही सांगाव्या लागल्या, इवन मी तर म्हणतो दादासाहेबांनाही सांगाव्या लागल्या, बाबूजींनाही सांगाव्या लागल्या. पण मला हे अतिशय नम्रपणे नमूद करणं मला वाटते महत्त्वाचं आहे की त्यांनी कुठेही याला चुकीच्या पद्धतीने घेतलं नाही. आणि ते बदल एवढंच नाही, मी तर एवढंच नाही म्हणणार ऐकूनच घेतलं असं नाही, ते बदल जे त्यांना असे वाटले की हे जे सुचवण्यात आलेले हे बरोबर आहेत, आपल्या संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत, ते बदल त्यांनी स्वतःमध्ये करून घेतले. हे आपल्या मॅनेजमेंटचं मला वाटते मोठेपण आहे, असं कुठेही दिसणार नाही. आणि हा माझा अनुभव नाही आहे फक्त, हा आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाचा अनुभव आहे. हे मोठेपण आहे या संस्थेचं आणि आपल्या संचालक मंडळाचं की ते कधीही लहान मोठा पदाचा भाव ठेवत नाहीत. चौरे सरांचंही तसंच आहे. अनेक वेळा म्हणजे कधी कधी असं वाटायचं की चौरे सर प्राचार्य नाहीच आहेत, हे मित्रच, म्हणजे एक प्रकारचा मैत्रीचा भाव आहे आपल्या सगळ्यांमध्ये. आणि तो जो भाव आहे हा मला वाटते संस्थेच्या प्रगतीला बिलकुल कोणीही थांबवू शकणार नाही. हे आपल्या प्रगतीचं रहस्य आहे, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. त्याचाच प्रत्यय आजचा कार्यक्रम आहे. हा एक अजिबाचे आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या मुलाखती घेऊन यांनी आपल्याला इथं अपॉइंट केलं आहे आणि आज आपण त्यांची मुलाखत घेण्याचं धाडस करतो आहे की नाही. आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी ते तयार झाले मोकळ्या मनाने. जेव्हा या सगळ्या प्रोसेसमधून आम्ही गेलो तर आम्हाला भीती वाटत होती की हो म्हणतील की नाही, या कार्यक्रमाच्या स्वरूपाला व्यवस्थापन तयार होईल की नाही. पण त्यांनी सांगितलं की विचारा, तुम्हाला जे विचारा येऊ द्या म्हणे, काहीही प्रश्न येऊ द्या, आम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ. आपल्याला माहीत आहे की सगळं सकारात्मकच आपण केलेलं आहे. मला कोणत्याही प्रकारची भीती नाही, कोणताही प्रश्न आला तर मी उत्तर द्यायला सक्षम आहे. तर असं एकदम फ्रेंडली नेचर असणारं संचालक मंडळ शोधूनही सापडणार नाही आपल्याला, असं मला वाटते. अजून कोणाला भावना? हां, आजच्या या प्रकट मुलाखतीसाठी आमच्या भिकमचंद विद्यालयातील स्टाफकडून प्रश्न घ्यायचे होते आणि ते प्रश्न माझ्याकडे जमा करायचे होते. ते सर्व प्रश्न मी श्री पातळे सरांकडे जमा केले, परंतु माझेच प्रश्न त्यांच्याकडे जमा करायचे राहिले होते. त्यामुळे ते कात्रण करून मी खिशात आणले. आता देशपांडे सरांनी सांगितलेलं आहे की जवळपास मुलाखत संपत आलेली आहे, तरी पण माझी खतखत जी होती ती मनात होतीच. मी ताराताईंची परमिशन घेऊन त्यांना विचारतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटते की माझ्या स्टाफमधील जवळपास 50% विद्यार्थी हे माझ्यासोबत आज शिक्षक म्हणून काम करत आहेत आणि माझ्या प्रशासकीय सहकार्यामुळे, माझ्या स्टाफमुळे आज आमची संस्था ही नावारूपास येत आहे. माझा शेवटचा प्रश्न, कदाचित हा माझा दुसरा प्रश्न आहे. बहुतेकांना प्रश्न विचारायची इच्छा आहे परंतु ते विचारू शकत नाहीत, म्हणून परमिशन असेल तर मला एक प्रश्न विचारायचा वाटते ताराताईंना. स्वर्गीय भाऊसाहेबांकडे प्रचंड संपत्ती असताना आपण प्राध्यापिका म्हणून इथं सेवा दिली आहे. शैक्षणिक कार्य पार पाडित असताना आपण सोशॉलॉजीमध्ये PhD मिळवली. आज आपण शिक्षण प्रसारक मंडळामध्ये अध्यक्षपदी विराजमान आहात. इतर कुठलेही क्षेत्र न निवडता आपण शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करण्याची प्रेरणा आपल्याला कुणामुळे मिळाली व यापुढील विद्यार्थी हिताच्या दृष्टीने भविष्यातील आपली स्वप्ने काय असतील, कृपया विस्तृत माहिती दिली जाईल.
वेळेअभावी संक्षिप्त द्या. मला शिक्षक होण्याची प्रेरणा परिस्थितीने दिली. उत्तर थोडंसं गंभीर येईल, पण मला असं वाटतं की ते सांगावं म्हणून. तर शिक्षक होण्याची प्रेरणा मला परिस्थितीने दिली. मी ज्यावेळेला पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला त्यावेळेला इंटरव्ह्यू नाहीच, पहिली हे झाली मीटिंग ज्यावेळेला झाली 72 साली, म्हणजे आधी तर मी लागली आणि ट्रेनिंगलाच गेली. 2 वर्ष माझं ट्रेनिंग झालं. नंतर 72 साली जेव्हा पांडे सर मुख्याध्यापक म्हणून उभे राहिले पहिली मीटिंग घ्यायसाठी, तेव्हा पहिली मीटिंग घेताना विषय वाटप झालं. त्यावेळेला पांडे सरांनी सांगितलं वर्ग 5 क्लास टीचर हातवळणे आणि विषय इंग्लिश. मी दचकून उभी राहिली, एकदम जोरात ओरडली, मी इंग्लिश नाही मी मुळीच शिकवणार नाही. कारण तोपर्यंत मला शिकवायचं कसं हेच माहीत नव्हतं, तर इंग्लिश कुठून मी शिकवणार होती. पण पांडे सरांनी मला धीर दिला आणि सांगितलं काळजी नका करू. हसले ते, खाली बसा म्हणे, असं बोलायचं नसतं म्हणे मीटिंगमध्ये. तर मला असं जाणवलं की हां आपलं काहीतरी चुकलं म्हणून. परंतु त्यानंतर मात्र मी कुठेही अडखळली नाही आणि मी एक म्हणजे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणूनच मी या संस्थेतून निवृत्त झालेली आहे. आजही मला अनेक जण हे विचारतात. आणि श्रीमंतीबद्दल म्हणाल तर सासरची श्रीमंती ही सासू सासऱ्यांची श्रीमंती असते, माहेरची श्रीमंती ही आईवडिलांची श्रीमंती असते. स्वतः संसार करायला लागल्यावर स्वतःची श्रीमंती वाढवायची असते. कोणती श्रीमंती वाढवायची हे आपल्यावर अवलंबून असतं. मला ज्ञानाची श्रीमंती वाढवावी असं वाटलं म्हणून मी ज्ञानाची श्रीमंती वाढवली. पैशाची श्रीमंती काय येतच असते, त्याच्यामुळे ती वाढवण्याची गरज नसते, ते आपोआप येत असते. जी आली त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. मला त्याच्याबद्दल काहीही खेदखंत नाही, काहीच नाही. जी काही मला ज्ञानाची श्रीमंती वाढवता आली ती मात्र मी आयुष्याच्या शेवटापर्यंत अगदी म्हणजे PhD पर्यंत अनेक प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत मी PhD पर्यंत गेलेली आहे. मला माहिती आहे की मी हे कसं केलं ते. परंतु जर जिद्द ठेवली मनामध्ये आणि करायचं असं ठरवलं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सगळं काही घडतं. फक्त प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आज म्हणजे मला आता हे शेवटी मी सांगते, सांगायला नको एवढ्या चांगल्या याच्यामध्ये, पण तरी सांगते की आज आपल्या स्टाफमध्ये हळूहळू असं येत चाललेलं आहे, मला काय करायचं आहे तो पाहणारा पाहिल, मला काय करायचं आहे मी माझं शिकवून टाकते आणि घरी जाते, बाकीशी माझं कर्तव्य नाही. हा जो दृष्टिकोन आलेला आहे ना, हा दृष्टिकोन तुमच्याजवळ सकारात्मकता कमी झालेली आहे म्हणून आहे. तुमची सकारात्मकता वाढवा सगळ्यांनी आणि ती सकारात्मकता संस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या संस्थेची आजपर्यंत जी प्रगती झालेली आहे ती तशी अधिकाधिक वाढत जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक बाबतीत सकारात्मक राहा. तुम्हाला आत्ता जे तुम्ही प्रश्न विचारले ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे तुम्ही कसं केलं, ते तुम्ही कसं केलं, ते कसं झालं, ते गोपाळजींनी कसं साधलं, ते ताराताईंनी, हे सहज तुम्हालाच त्याची सगळी उत्तरं मिळून जातील. फक्त सकारात्मकता ठेवा, कोणाचेही वाईट गुण बघू नका, कोणी काय चांगलं केलं आहे तेवढं बघा, कोणाचं काय चुकलं आहे हे बघू नका, तर कोणाचं काय बरोबर आहे एवढंच बघा फक्त. म्हणजे मग नोकरी करण्यातही आनंद मिळेल, काम करतानाही उत्साह वाटेल, काहीतरी करावं असं सतत वाटत राहिलं, तुम्ही कसं करता बा आम्हाला तर काही जमत नाही असा विचारही मनात येणार नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. सम्मानीय मंच को मेरा सादर प्रणाम. मैं स्कूल्स में लगने के बाद का अपना अभिप्राय यहाँ व्यक्त करना चाहती हूँ. मैं 2000 से 2010 तक माउंट कार्मेल स्कूल में कार्यरत थी. उसके बाद जब मैं मोहरी देवी खंडेलवाल में जब मैं लगी उसके बाद मुझे देशपांडे सर का एक मेरा अनुभव था. तो देशपांडे सर मुझे पूछ रहे थे कि मैडम आप कार्मेल में थी, वहाँ पे फादर थे, आपका यहाँ का क्या अनुभव है. तो मैंने कहा कि सर वहाँ पे तो एक ही फादर थे, यहाँ सभी अपने अपने गॉड फादर हैं. तो ये मतलब मजाक की बात हो गई. अभिप्राय ये है कि हमारी जो स्कूल है या संस्था है वहाँ की जो शुरुआत होती है इतने सुंदर गीत के साथ वो एक शुरुआत होती है कि सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरुआत से काम प्रभु. तो जब ये गीत लगा तो मुझे
एक कार्मिल में काम करने का जो एक अनुभव था और आज इस संस्था में जो काम करने का एक अनुभव है, तो मैं ये सोचती थी कि जब वो गीत लगता था तो लड़कियां भी या जो विद्यार्थी आ रही हैं वो अनजाने में ही ये गीत गुनगुनाती रहती थी। उनको ये मालूम भी नहीं है कि हम ये गीत गुनगुना रहे। टीचर्स जो आ रहे हैं वो भी वो गीत गुनगुनाते थे। तो जिस संस्था में या जिस स्कूल की शुरुआत ही इतनी शुद्ध भाव से हो रही है, उस स्कूल का मतलब वहाँ पे विद्यार्थियों पे भी जो संस्कार पड़ रहे हैं वो सही में एक बहुत ही सुंदर शुरुआत और बहुत ही सुंदर संस्कार वाली संस्था है। और दूसरा मैं ये भी कहना चाहूँगी कि एक प्रसंग में गोपाल जी से मुझे है कि ऐसा था कि 10th का सेंड ऑफ था, तो हम लोग सभी मीटिंग में मैडम के मीटिंग रूम में बैठे थे HM हॉल में। तो वहाँ पे उन्होंने कहा कि एक गेस्ट बुलाते हैं कि 10th का जो सेंड ऑफ है विद्यार्थियों को दिया जा रहा है, अपन बाहर से एक गेस्ट बुलाते हैं। तभी गोपाल जी ने कहा कि हम हमारे शिक्षकों को ही क्यों ना ऐसा तैयार करें कि उनको दूसरे स्कूलों में बुलाया जाए या उनके व्यक्तिमत्व को क्यों ना निखारा जाए। तो इस प्रकार से मैनेजमेंट का सोचना ये एक बहुत बड़ी बात है कि विद्यार्थी तो है ही है, विद्यार्थी का तो जो प्रगति हो रही है वो तो है ही है, लेकिन जो शिक्षकों में जो एक सुप्त गुण है, मैं भी कभी नहीं जानती थी कि मैं शायद मतलब बीइंग वर्किंग फॉर 10 years इन कार्मिल, आई नेवर स्टूड, आई ओनली स्टूड फॉर कंडक्टिंग द प्रोग्राम्स एंड ऑल, बट आई नेवर स्टूड एज अ स्पीकर। बट आफ्टर कमिंग टू दिस स्कूल मुझे ऐसा समझ में आया कि छोटे छोटे जो सुप्त गुण हैं शायद हम भी नहीं जानते कि हमारे घर में हमारे अंदर वो हैं, पर उसको किस तरीके से निखारा जाए, किस तरीके से मोटिवेट करके उनको वाव दिया जाए। तो ये एक बहुत बड़ा अनुभव मुझे ये संस्था में लगने के बाद आया और मैं इस सभी के लिए बहुत आभारी हूँ। धन्यवाद। थँक यू मॅडम। सर्व प्रश्नकर्त्यांची माफी मागून आता आपल्याला एक एक करत हा असा 3 वाजेपर्यंत तरी चालेल, आपण सगळे प्रश्न घेतले तर सर्वांची माफी मागतो, अभिप्राय देणाऱ्यांची पण माफी मागतो, ज्यांचे प्रश्न राहिलेले आहेत त्यांची माफी मागतो आणि माननीय नागरे सर यांना इथे आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो। स्वर्गीय शंकरलालजी उपाख्य काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित व्हावी या उद्देशाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि मग त्या स्मरणिकेत एक गोपालजींचा लेख असावा असा एक विचार समोर आला आणि आम्ही गोपालजींकडे गेलो। गोपालजींनी मागचा एक अनुभव सांगितला की मला तसं लिहायला एकदम सुचत नाही, तुम्ही असं करा, मुलाखत घ्या आणि मग त्याचा तुम्ही लेख तयार करा। त्यातून घडत आलेला हा आजचा कार्यक्रम मला वाटते की आपल्या जन्मशताब्दी महोत्सवातला हा एक अभिनव असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मृती तरंग या शीर्षकाच्या अंतर्गत जी मुलाखत आपण या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आयोजित केली आहे, त्यामध्ये माननीय ताराताई हातवळणे अध्यक्ष, श्री गोपालजी खंडेलवाल सचिव, श्री अरुणराव उर्फ नाना कुलकर्णी, नानांनी एक त्यांच्याबद्दल फार सुंदर किस्सा सांगितला होता, आता पुन्हा केव्हा तरी नाना नक्कीच तो येईल पुढे। नानांना आम्ही विचारलं की नाना तुम्हाला नाना नावांनीच का बरं सगळेजण ओळखतात, तुमचं मूळ नाव कोणाला माहीतच नव्हतं सुरुवातीला, आता तरी बऱ्याचदा लिहिल्या जाते म्हणून ते माहीत होते। तर नानांनी गमतीने सांगितलं की एकदा माझं लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोनी सुद्धा नाव घेताना नानाच म्हटलं होतं। तर असे आमचे आदरणीय नाना, आमचे सतत मार्गदर्शक असलेले आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजकुमारजी चौरे सर, तसेच उपस्थित
व्यवस्थापन मंडळाचे अन्य पदाधिकारी श्री मधुरजी, रेखाताई, तसेच हातवणीताई आणि श्री गोपालजी यांचे जावई श्री गुप्ताजी, मनालीताई, त्याचबरोबर सर्व शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवारातील सर्व संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्य या सगळ्यांचे मी या ठिकाणी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आपल्याला इथं सांगितलं गेलं की या वर्षामध्ये तांत्रिक गोष्टींचा वापर करून आपण अनेक गोष्टी घडवून आणल्या. या तांत्रिक गोष्टीचा जो काही जी वाटचाल झालेली आहे आणि त्याचा जो सर्व कार्यभार ज्यांनी पाहिला आहे ते आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश थोटे सर व त्यांची सर्व टीम यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी कर्मवीर को फर्क न पडता किसी जीत या हार का, कर्मवीर को फर्क न पडता किसी जीत या हार का, हे सुंदर गीत ज्यांनी सादर केलं. तसं प्रत्येक कार्यक्रम म्हटला की आपल्याला एक या गीताची पर्वणी असते की एक अभिनव गीत, असं गीत की जे रेकॉर्डिंग करून घ्यावं आणि वारंवार आपण ऐकत राहावं, अशी पर्वणी ज्यांच्यामुळे आम्हाला मिळते त्या वरघट मॅडम, खराबे सर, कुडमेते सर यांचंसुद्धा मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर ह्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू, त्यानंतर साऊंड सर्व्हिस व्यवस्था सांभाळणारे श्री बोराखडे, रेकॉर्डिंगची व्यवस्था सांभाळणारे श्री सारंग वजे यांचेसुद्धा मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षण संस्थातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचेसुद्धा मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने ही मुलाखत या ठिकाणी संपलेली आहे. तर पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप होईल. कृपया सर्वांनी जागेवर उभं राहावं. वरघट मॅडम बसून राहायचं आहे सगळ्यांनी. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांचील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकड मंगडी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होन्तु. किंबहुना सर्वसुखी
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होआवे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया